यानंतर बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। भामरागड तालुक्याच्या पुरामुळे संपर्क तुटलेला आहे। तालुक्यातील 100 गावं संपर्कहीन झाली आहेत। इंद्रावती नदीच्या पुरामुळे भामरागड तालुक्यातून वाहणाऱ्या पर्लकोटा, पामुलगौतम या नद्यांना पूर आलेला आहे। भामरागड ते हेमलकसा दरम्यान असलेल्या पर्लकोटा या नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेलाय। पुराचे पाणी भामरागड गावात शिरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश तिवारी जोडले गेलेले आहेत। महेश, गडचिरोलीला पावसाने झोडपून काढलेला आहे। या ठिकाणी अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, नद्यांचा देखील पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। काय अधिकची अपडेट याबद्दल? गडचिरोली जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यासोबतच लगतच्या छत्तीसगड तेलंगणामध्ये पडत आहे। त्यामुळे या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अनेक नद्यांना पूर आला आहे। सगळ्यात मोठा फटका भामरागड तालुक्याला बसलाय, कारण छत्तीसगडमध्ये झालेला मुसळधार पाऊस त्यामुळे इंद्रावती नदीला पूर आलाय। त्याच्या तापातून पामुलगौतम, पर्लकोटा या नद्यांना पूर आलेला आहे। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल हा पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा जगाशी असलेला संपर्क तुटलेला आहे, जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटलेला आहे। एकूण पाणी हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे आणि जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दुर्गम भागात जे आहेत रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत धोकादायक अवस्थेत असलेले नदी नाले पार करू नये असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी केलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवण्यात आलेली आहे आणि भामरागड तालुक्यात आधी आलेल्या पुरातून नागरिक सावरण्यापूर्वीच हा दुसरा पुराचा फटका आता बसण्याची शक्यता आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे। महिला विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींसह विरोधकांवर टीका केली आहे। त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। महिला विधेयक 2023 मध्ये एकमताने पास झालं होतं। एक बिल 2 वेळा कसं पास होणार असं संजय राऊत म्हणाले। तर त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। एकदा पाठिंबा आणि एकदा विरोध हा दुटप्पीपणा आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। कळतं का? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, ते प्रधानमंत्री आहेत ना, अवतारी पुरुष। एक बिल, महिला आरक्षण असं 2 वेळा कसं काय मंजूर होणार? जे 2023 ला झालेलं आहे सगळे ओरडून सांगतायत। कानातले बोळे काढा, नजर स्वच्छ करा, चष्म्याचा नंबर काढून घ्या। ENT सर्जन नसतील सरकारी इस्पितळात, एम्स मध्ये वगैरे, तर आम्ही पाठवू। 29च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षण विधेयक लागू करता येईल, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला। परंतु संजय राऊत दुटंपीपणा तुम्ही करतात, नौटंकीपणा तुम्ही आणि राहुल गांधी करतायत। एका बाजूला राहुल गांधी महिला आरक्षणाच्या गप्पा मारतायत, महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतायत आणि दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक पास होऊ देत नाही। हा तुमचा दुटप्पीपणा आहे। संजय राऊतांना ही सगळी माहिती आहे, परंतु संजय राऊत ज्या वेळेला 2023 ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं होतं त्यावेळेला तुम्ही गांजा उडत संसदेमध्ये बसला होतात, राज्यसभेमध्ये गांजा उडून बसला होतात का? याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा जनाब संजय राऊत करतायत। दरम्यान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चहा विकत होते असं सांगितलं जात आहे। मोदी खरोखरच चहा विकत असल्याचा मला कुणी पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेल असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे। मोदी ज्या काळात गुजरातमध्ये चहा विकत असल्याचा दावा केला जात आहे त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हतं असा दावा राऊतांनी यावेळेस केलाय। त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। तुम्ही दाऊदची कॉलर पकडली होती त्याचा पुरावा द्या असं बन यांनी म्हटलेलं आहे। परत ते खोटं बोलतात, ते परत खोटं बोलतात। नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला बरं का गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेल। नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं। 71 सालाच्या आसपास काय तो आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं। मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा मग काय बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे।
संजय राऊत, दंतकथा काय असतात आणि तुमच्या जंतकथा काय आहेत महाराष्ट्र बघतोय. तुमची पोटदुखी होते कारण तुमच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चहा विकला का नाही हे गुजरातच्या जनतेला माहिती आहे, देशातल्या जनतेला माहिती आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो. आणि जनाब संजय राऊतांना माझा सवाल आहे, तुम्ही दाऊदची कॉलर पकडली होती. दाऊदची कॉलर पकडलेला व्हिडिओ किंवा फोटो जनाब संजय राऊतांकडे आहे का? संजय राऊतांनी दावा केला होता की मी दाऊदला घाबरत नव्हतो, दाऊदची कॉलर पकडली होती. संजय राऊतांनी एक दाऊदची कॉलर पकडलेला फोटो महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावा की मी दाऊदची कॉलर पकडली. पाहुयात पुढची बातमी. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये मराठी सक्तीच्या विरोधात उत्तर भारतीय रिक्षा चालक आक्रमक झाले. मराठी सक्ती आम्हाला मान्य नाही असं म्हणत त्यांनी रिक्षा रस्त्यावर थांबवत आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करणाऱ्या रिक्षा चालकांनी काही मराठी रिक्षा चालकांनाही धमकावल्याचा आरोप आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांना आमच्या परिवहन आयुक्तांनी सूचना केलेल्या आहेत. प्रत्येक दिवशी त्याच्यावर चर्चा करण्यात येते. कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कुठल्याही आरटीओ अधिकाऱ्यांनी जर नाहक रिक्षा टॅक्सी चालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल, तुमचा बॅच रद्द करण्यात येईल किंवा केलं असेल, अशा जर माझ्याकडे काही तक्रारी आल्यात किंवा जर 20,000, 25,000 इव्हन 10,000 काय 500 रुपये जरी फाईन कोणी जर मारला असेल तर ते बेकायदेशीर आहे. असं होता कामा नये. कारण नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन जर आरटीओचे अधिकारी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल. आपण पाहू शकतो पुन्हा एकदा रिक्षा चालकांची, अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी या ठिकाणी पाहायला मिळते. मराठी सक्ती विरोधात आता रिक्षा चालक आक्रमक झालेत आणि त्यांनी रिक्षा थांबवून, कांदिवलीमधली ही घटना आहे, रिक्षा चालक रिक्षा थांबवून आम्ही मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करताना दिसत आहेत. दरम्यान काही मराठी रिक्षा चालकांना देखील धमकावल्याचे प्रकार समोर आलेला आहे अशी माहिती सध्या समोर येते. मराठी रिक्षा चालकांनी रास्ता रोको केलेला आहे आणि त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाली होती. मी संजय निरुपम साहेब, शशांकरावजी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. परंतु जाणीवपूर्वक ह्या अस्मितेच्या आड येऊन काहीतरी कुणीतरी वेगळ्या प्रकारची भूमिका करत असेल आणि जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असेल रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये, तो संभ्रमसुद्धा तुम्ही नेते मंडळी आहेत तो दूर करणं तुमचं कर्तव्य आहे. मी तुमच्या दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आणि बेकायदेशीररित्या जर आमचे लोक कारवाई करत असेल त्यांना पण आवर घालण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून मी निश्चितपणे करेन. कुठल्याही प्रकारे कुणाचाही रोजगार हिरावून आम्ही घेणार नाही. प्रत्येकाला संधी देऊ, नैसर्गिक न्यायाप्रमाणे संधी देऊनच आम्ही कारवाई करू. परंतु कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का वो करो, ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल. पुढच्या बातमीकडे. पुणे महानगरपालिकेतील निधीचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दारी पोहोचलेला आहे. एनसीपीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंचं फडणवीसांना पत्र देण्यात आल्याचं देखील समजले. तर एनसीपीच्या नगरसेवकांवर अन्याय होत असल्याचा या पत्रात दावा केला गेलाय. निधी वाटपात जाणीवपूर्वक डावलला जात असल्याचा आरोप या ठिकाणी केला गेलाय. तर आधी सभागृह नेते बिडकरांचं सुनेत्रा पवारांना देखील अशाच प्रकारे पत्र देण्यात आलं होतं.